अमरावती बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन आणि हे आंदोलन हिंसक वळण घेताना दिसतंय। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहारचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात सकाळच्या सत्रात आंदोलन झालं। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धान्य देखील फेकण्यात आलं। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर टायरची जायपोळ सुद्धा करत घोषणाबाजी करण्यात आली आहे। या सगळ्या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी भूपेश बारंगे यांनी। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुल येथे अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली। आज हा आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी आज आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागलेला आहे। अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर आंदोलकांनी आंदोलन केलं आणि काही पुतळे हे जाळले असल्याचे जात आहे। काही आंदोलक हे टावरवर चढलेले आहेत। कुठेतरी गांधीवादी आंदोलन सुरू असताना कुठेतरी गालबोट लागलं असल्याचं दिसून येत आहे। काय सांगाल दादा तुम्ही? काही कार्यकर्त्यांच्या भावना आहे, त्यांनी भावनेतून ते केलं असेल। आपण शांततेत हे आंदोलन जिंकू, कारण ही लढाई हा विजय शेतकरी शेतमजुराचा राहणार। त्या कष्ट करणाऱ्यांच्या श्रमाला महत्त्व आले पाहिजे, त्याची किंमत खऱ्या अर्थाने सरकारने केली पाहिजे आणि म्हणून हे आंदोलन आपण करतो। कदाचित सरकारनं सुद्धा आमचं अंत पाहू नये। आम्ही कर्तव्य करतो आहे, आमचा प्रामाणिकपणा शेतकरी कष्टकऱ्यांबद्दल त्यांच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची आमचं कर्तव्य आहे। सरकारनं त्यांची भूमिका घ्यावी, त्यांना वाटत असेल आमच्या मागण्या खरंच गरजेच्या कॅमेरामॅन गौरव भूपेश बारंगे, लोकशाही मराठी, मोजरी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।